लग्नाची पेढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत रत्नपारखी कुटुंबामध्ये आनंद आणि जल्लोष होत आहे. झिंग झिंग झिंगाट या गाण्यावर सर्वजण डान्स करत आहेत. मधू जेलमध्ये गेलेले आहे आणि रत्नपारखी घरावरची काळी सावली जणू काही दूर झाल्याचा आनंद रत्नपारखी कुटुंबीय साजरे करत असतात आणि त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पोहोचला आहे विनू. विनू आत येतो आणि सर्वांना डान्स करून पाहताना त्याला देखील आनंद झालेला आहे आणि त्याने बाबा म्हणून राघवला हाक मारलेली आहे. तेव्हा राघवला देखील आनंद झालाय. राघवच नव्हे तर घरातल्या प्रत्येक सदस्याला आनंद झाला आहे, कारण या आनंदामध्ये फक्त विनूचीच कमतरता होती आणि आता तो सुद्धा आलेला आहे. हे पाहून सर्वांनाच आनंद होतो आणि सर्वजण आता विनूच्या दिशेनं पळत जातात. राघवला खूपच छान वाटतं, कारण त्याला आता विनूलाच पाहायचं असतं आणि तेवढ्यात विनूच आलेला असतो आणि विनूने त्याला हाक देखील मारलेली असते आणि तो आता लगेच धावत पळत विनूकडे जातो आणि विनूला स्वतःच्या जवळ घेतो. सिंधू मात्र अजूनही पाठीमागेच थांबलेले असते. सिंधूचे कान आतुर असतात, ते म्हणजे विनूकडून आई हे शब्द ऐकण्यासाठी. पण अजून विनूला सत्य काहीच माहीत नसतं, त्यामुळं तो शांत असतो. त्याने आत्ताशी राघवला बाबा म्हणून हाक मारली असते. विनू आल्याच्या आनंदात त्याला राघव जवळ घेतो. त्याला मिठी मारतो आणि म्हणतो की या आनंदामध्ये फक्त तुझीच कमतरता होती आणि आता ती कमतरता देखील भरून निघलेली आहे. तुला पाहून आम्हाला सर्वांना खूपच आनंद झालेला आहे, असं म्हणून पुन्हा एकदा राघवने मिठी मारलेली आहे आणि विनू देखील तेवढाच आनंदी आपल्याला दिसत आहे. घरामध्ये चाललेला जल्लोष आणि घरामध्ये असलेलं आनंददायी वातावरण पाहून विनू देखील आनंदी झालेला आहे. पण सिंधू मात्र अजूनही पाठीमागेच उभी आहे. कारण सिंधूला आता ऐकायची आहे ती विनूच्या तोंडातून आई म्हणून हाक. पण अजून विनूला काहीच सत्य माहीत नाहीये. त्यामुळे विनू स्तब्ध आहे, शांत आहे आणि तो अजून सिंधूला डॉक्टर काकू समजत आहे. तर राघवने आता त्याला सांगायला सुरुवात केली आहे. तुला तुझ्या खऱ्या आईबाबांना भेटायचं होतं ना, तुला नेहमी असं वाटायचं ना, की माझ्या खऱ्या आईबाबांना मला भेटावं. तर तुला आता आम्ही एक गुपित गोष्ट सांगणार आहे, ते म्हणजे तुझे खरे आई-बाबा आम्हीच आहोत. मीच तुझा खरा बाबा आहे आणि डॉक्टर काकू आहेत ना, त्याच तुझ्या खऱ्या आई आहेत. असं आता विनूला समजलेलं आहे. विनूला राघवने सर्व काही सांगितलेलं आहे. सिंधूला या गोष्टीचा खूपच आनंद झालाय. कारण विनूला आता समजलंय की सिंधू ही डॉक्टर काकू नसून ती विनूची आई आहे आणि आता विनूला देखील हे सत्य समजल्यामुळे विनू आपल्याला आई म्हणून हाक मारेल आणि राघवला बाबा म्हणून हाक मारेल आणि आपलं कुटुंब पूर्ण होईल या गोष्टीचा आनंदच तिच्या चेहऱ्यावर आहे. पण विनूच्या चेहऱ्यावर मात्र अजूनही आनंद दिसत नाही, तर प्रश्नचिन्हच दिसतंय. म्हणून राघव आणि सिंधू म्हणतात, तुला आमचं खोटं वाटत असेल ना, तर घरातल्या प्रत्येक सदस्याला तू हे विचारू शकतो. तू राजश्री आजीला विचार, रुक्मिणीला आजीला विचार, त्या तुला सत्य काय आहे ते खरं सांगतील. विनू त्यांच्याकडे पाहतो तेव्हा त्यांचा चेहरा देखील आनंदाने फुललेला असतो आणि त्या सांगत असतात की हो, राघव आणि सिंधू हेच तुझे आई-बाबा आहेत. दोघींकडून पण त्याला ते उत्तर मिळालेलं असतं. आता विनूचा प्रश्नार्थी चेहरा पूर्णपणे दूर होईल आणि विनूला समजेल की आई आपली सिंधू आहे आणि राघव आपला बाबा आहे, असं सर्वांना वाटत असतं. पण अजूनही विनू प्रश्नार्थक नजरेनं सिंधूकडे पाहत आहे. अजूनही त्याने सिंधूला आई म्हणून हाक मारलेली नसते. पण सिंधू मात्र आनंदी झालेली आहे. कारण आपण विनूला सत्य सांगितलं आहे आणि आता ते विनूला पटेल आणि लगेच तो आपल्याला आई म्हणेल या गोष्टीसाठी आतुर होऊन सिंधू बसलेली असते. आजच केक कट केलेला असतो आणि आता तो विनूला भरवायचा असतो. राघव सांगतो की विनू, आज आहे ना आपण खूप आनंद व्यक्त करणार आहोत. आज तुझे आई-बाबा तुला मिळालेले आहेत आणि त्यामुळं आपण जल्लोष करत आहोत. आज आपलं कुटुंब खऱ्या अर्थाने पूर्ण झालेलं आहे. पण विनूला मात्र या गोष्टी पटताना दिसत नसतात. विनूचा चेहरा मात्र आनंदी थोडाही दिसत नसतो. राघव आणि सिंधू मात्र त्याला खूप काही गोष्टी सांगत असतात आणि समजून सांगत असतात. सिंधू विनूच्या जवळ गेलेली आहे. आपलं बाळ आपल्या जवळ आलंय या गोष्टीचा कितीतरी आनंद तिला झालेला असतो. विनूच्या चेहऱ्यावरून, विनूच्या डोक्यावरून ती प्रेमानं हात फिरवते.
माझं बाळ माझ्या जवळ आले या गोष्टीमुळे तिला आनंद झालेला असतो आणि ती त्याला जवळ देखील घेते. पण विनू अजूनही तेवढा कम्फर्टेबल झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. विनू अजूनही प्रश्नार्थक नजरेनंच सिंधूला पाहत असतो. सिंधूने मात्र मनोमनी त्याला अगदी आपला मुलगा मानलेला आहे आणि तो देखील आपल्याला आई मानत आहे असंच तिला वाटत असतं आणि केकचा एक तुकडा आता ती घेऊन आलेली असते आणि तो तुकडा ती स्वतःच्या हाताने विनूला भरवत असते. विनू आ करून तो तुकडा खाऊन टाकेल असं तिला वाटत असतं, पण विनू मात्र तसं काहीच करत नाही. उलट विनू सिंधूच्या हाताला झटका देतो आणि तो केकचा तुकडा खाली पाडतो आणि म्हणतो, "तुम्ही डॉक्टर काकू आहात. तुम्ही माझी आई होऊ शकत नाही. माझी आई कोण आहे ते मला माहीत आहे." आणि विनू जेव्हा असं बोलतो, तेव्हा घरातल्या प्रत्येक सदस्याला चांगलाच धक्का बसलेला आहे. विनूला जर का सत्य समजलं तर विनू राघव आणि सिंधू यांना आई आणि बाबा म्हणून ॲक्सेप्ट करेल. राघव आणि सिंधू यांचं स्वप्न पूर्ण होईल. राघव आणि सिंधू यांना त्यांचा विनू पुन्हा एकदा माघारी मिळेल असं स्वप्न पाहणाऱ्या रत्नपारखी कुटुंबियांना विनूने मोठा धक्का दिलेला आहे. राघव मात्र विनूवर चांगलाच चिडलेला आहे. कारण सिंधू त्याला प्रेमाने केक भरवत होती. तो त्याने खाल्ला नसता तर गोष्ट वेगळी, पण त्याला त्याने झटका दिलेला आहे आणि त्याचबरोबर सिंधूला त्याने सांगितलं आहे, की "तू माझी आई नाही आहेस, तर तुम्ही डॉक्टर काकू आहात." आणि त्या गोष्टीचं वाईट सिंधूला वाटलंय. तर विनूच्या या वागण्याचा राग राघवला आलेला त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे. तो विनूला खवळतो आणि म्हणतो, "विनू, मोठ्याशी कसं वागायचं ते तुला कळत नाहीये का? मॅनर्स वगैरे सगळे तू विसरून गेलाय का?" तर राजश्री देखील त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. "अरे विनू, हेच तुझे आई-बाबा आहेत. तुला वाटत होतं ना आत्तापर्यंत, की तुला आई मिळावी. या डॉक्टर काकूच तुझ्या आई आहेत." विनू मात्र म्हणतो, की "नाही, या डॉक्टर काकू आहेत आणि या माझी आई होऊ शकत नाही. माझी आई ही फक्त मधुराणी रत्नपारखी आहे." असा मोठा धक्काच त्याने आता सर्वांना दिलेला आहे. तो सर्वांना सांगतोय, की "माझी आई ही मधुराणी रत्नपारखी आहे आणि मी दुसऱ्या कोणालाही आई म्हणू शकत नाही." असं म्हणून तो आता त्यांच्या समोर देखील थांबत नाही. "मला तुमच्या कोणाच्या जवळ थांबायचं नाही." असं म्हणून तो आता थेट त्याच्या रूममध्ये निघून गेलेला आहे आणि त्याने त्याच्या रूमचा दरवाजा देखील बंद करून टाकलेला आहे. रत्नपारखी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला विनूने मोठा धक्काच दिलाय. कारण तो अजूनही मधुराणी हिलाच आई मानत आहे आणि ती तर आता जेलमध्ये आहे. काही केल्या विनूला राघव आणि सिंधू हेच त्याचे आई-बाबा आहेत ही गोष्ट पटवून देणं गरजेचं आहे आणि त्याने देखील ती प्रेमाने पटवून घेणं गरजेचं आहे, असं सर्व कुटुंबियांना वाटत आहे. पण तसं होताना दिसत नाहीये. विनू मात्र रागाने आतमध्ये निघून गेलेला आहे. आता या विनूला कसं समजावून सांगावं असा मोठा प्रश्न राघव आणि सिंधू यांच्यापुढे आलेला आहे. पण राघव सिंधूला दिलासा देतो आणि म्हणतो, की "आपण त्याला सत्य सांगितलंय ना, ते कदाचित त्याला अजूनही पटलेलं नाहीये आणि ते पचलेलं देखील नाहीये." तेव्हा सिंधू म्हणते, "आपली सांगण्याची पद्धतच कदाचित कदाचित चुकलेली आहे. आपण त्याच्या मनाचा कल अगोदर बघायला पाहिजे होता आणि त्याच्या मनाचा कल बघूनच आपण त्याला सत्य सांगायला पाहिजे होतं. आपण तो आल्या-आल्या सगळ्या त्याला गोष्टी धाड-धाड सांगायला लागलो आणि कदाचित त्याला त्या गोष्टीचा धक्का बसला असेल. आपण त्याच्या मनाचा जरा देखील विचार केला नाही आणि त्यामुळे आता त्याला ही गोष्ट पटता पटत नाहीये." राघव म्हणतो, "असं जरी असलं तरी जे सत्य आहे ते त्याला कधी ना कधीतरी मान्य करावंच लागणार आहे. आत्ता त्याला ते जरी कठीण वाटत असलं तरी उद्या तरी त्याला ते मान्य करावं लागणार आहे. आपण त्याला नीट समजावून सांगण्याचा प्रयत्न करूया." असं म्हणून तो सिंधूला विनूच्या रूमकडे घेऊन जातो. तर रुक्मिणीला मोठा धक्काच बसलाय. काही केल्या वेणूला हेच आई-बाबा आहेत हे पटलं पाहिजे असंच तिला वाटत आहे. तर इकडे जेलमध्ये मधू मात्र खुश झालेले आहे. अजूनही रत्नपारखी कुटुंबियातील एक प्यादं माझ्या हातात आहे आणि ते प्यादं मला जेलमधून बाहेर काढू शकतं, असा माझा दृढ आत्मविश्वास आहे, असं ती स्वतःशी बोलत आहे. विनू जेव्हा रत्नपारखी कुटुंबियांच्या जवळ जाईल आणि त्याला कळेल, की मधूला म्हणजेच मला जेलमध्ये टाकलेलं आहे, तेव्हा तो मला यातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्यापुढं हट्ट करेल आणि त्यांना मला जेलच्या बाहेर काढावंच लागेल, असा दृढ आत्मविश्वास मधूच्या मनामध्ये आहे. तर इकडे विनू मात्र चिडून, रागाने आणि रुसून त्याच्या रूममध्ये बसलेला आहे आणि त्याला मनवण्यासाठी राघव आणि सिंधू त्याच्या दाराच्या बाहेर उभे आहेत.
दरवाजा बंद असल्यामुळे ते दोघेही दरवाजावर वाजवून त्याला दरवाजा उघडण्यासाठी सांगत आहेत. सिंधू त्याला सांगते की "बाळा, प्लीज तू दरवाजा उघड. मीच तुझी खरी आई आहे. आम्हाला तुझ्याशी काही बोलायचं आहे. तेवढं त्यासाठी तरी दरवाजा उघड." पण विनू मात्र काहीच बोलत नाहीये आणि दरवाजा देखील उघडत नाहीये. आता राघव त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. राघव त्याला म्हणतो, "आत्तापर्यंत तुला डॉक्टर काकू किती आवडत होत्या तुला माहिती आहे ना? आणि डॉक्टर काकूंनी तुझ्यासाठी किती काय-काय केलेलं आहे. तू सगळं विसरून गेला का? तू तर म्हणला होता ना, सावी माझी रिअल सिस्टर पाहिजे होती. मग सावी तुझी रिअल सिस्टरच आहे आणि या डॉक्टर काकूच तुझ्या आई आहेत आणि डॉक्टर काकूंनी तुला चॅम्पियन होण्यासाठी आणि कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी किती मदत केलेली होती. ते सगळं तू विसरून गेला का?" तेव्हा आतमध्ये तो म्हणतो, की "मी सगळं विसरून गेलोय. मला फक्त एकच माहीत आहे, की मधुर आणि रत्नपारखी हीच माझी आई आहे. दुसरं कोणीही माझी आई नाहीये आणि त्यांनी आई होण्याचा प्रयत्न देखील करू नये. या डॉक्टर काकू आहेत, तर मी त्यांना डॉक्टर काकूच म्हणणार. त्या माझ्या आई नाहीयेत आणि मी त्यांना आई म्हणणार नाही." असाच हट्ट तो करत आहे. राघव मात्र त्यांनी काय-काय तुझ्यासाठी केलेलं आहे, हे त्याला समजावून सांगतोय. आणि तेव्हा मात्र विनू दरवाजा उघडायला तयार होतो. विनू दरवाजा उघडायला तयार झालेला पाहून सिंधू आणि राघव यांना थोडासा आनंद झालेला आहे. पण त्याच्या तोंडातून पुन्हा-पुन्हा तेच शब्द येत आहेत, की "मी दरवाजा जरी उघडला तरी देखील मी यांना आई म्हणणार नाही. या डॉक्टर काकू आहेत, यांना मी डॉक्टर काकूच बोलणार." राघव म्हणतो, "तू अगोदर दरवाजा तरी उघड, त्यानंतर आपण व्यवस्थितपणे चर्चा करूया. आम्ही तुला जे काय सांगतोय ते शांतपणे ऐक म्हणजे तुला पटणार आहे." पण विनू मात्र त्याच्या हट्टाला पेटून बसलेला आहे. विनू म्हणतो, की "तुम्ही कोणतीही स्टोरी काही जरी सांगितलं तरी माझा विश्वास बसणार नाहीये. माझी आई ही मधुर आणि रत्नपारखी आहे आणि मी तिच्यावर खूप प्रेम करतो. त्यामुळे मला आता तुम्ही काही सांगू नका." विनूने आता दरवाजा उघडलेला असतो. विनूला खरं तर थोडंसं वाईट वाटलेलं असतं आणि विनू थोडं शांतपणेच सिंधूशी बोलत असतो. तो सिंधूला बोलतो, की "तुम्ही खूप चांगला डॉक्टर आहात आणि तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे. मला कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी तुम्ही माझ्यावर उपचार केलेले होते. केवळ तुमच्यामुळेच ती कॉम्पिटिशन मी जिंकू शकलो. पण त्या गोष्टीमुळे मी तुम्हाला आई म्हणणार नाही. तुम्ही माझ्या आई नाहीत. तुम्ही फक्त डॉक्टर काकू आहेत एवढंच मी तुम्हाला सांगतो." अजून देखील तो जेव्हा स्वतःचा हट्ट सोडत नसतो, तेव्हा मात्र राघव पुरताच चिडलेला आहे. राघव त्याला म्हणतो, की "हेच मॅनर्स तुला शिकवलेले आहेत का? तुला कळतं का कोणाशी कसं बोलायचं ते? त्या तुझ्याशी किती प्रेमानं बोलत आहेत आणि प्रेमानं वागत आहेत, तरी देखील तू तुझा हट्ट सोडायला तयार नाही आहेस का? तुला सांगितलेलं कळत नाही का, की हीच तुझी आई आहे? कोणत्या शब्दामध्ये सांगितलं तर तुला कळणार आहे ते एकदा सांग." असं म्हणून राघवने आता त्याची चांगलीच खरडपट्टी काढायला सुरुवात केलेली आहे. सिंधू मात्र त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. "तुझ्यावर केलेले उपचार हे जरी डॉक्टर म्हणून असले, तरी आत्ता मी तुझी आई म्हणून तुझ्यावर खूप प्रेम करते आणि मला तू पहिल्यापासूनच तसा आवडतो. पण आत्ता जेव्हा मला समजलंय की तू माझा मुलगा आहे, तेव्हापासून तर माझं प्रेम तुझ्यासाठी द्विगुणित झालेलं आहे." पण तो मात्र काही केल्या सिंधूला आई म्हणायला तयार नाहीये. तो स्पष्टपणे या गोष्टीस नकार देतोय, की "तुम्ही माझ्या आई आहात. माझी आई फक्त आणि फक्त मधुमामाच आहे. मी तिलाच ममा म्हणणार. मी कोणाला देखील आई म्हणणार नाही." असंच तो बोलतोय. परत एकदा राघवने त्याला जवळ घेतलेलं आहे आणि राघव त्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा राघवचा हात झिडकारून विनू त्याला सांगतोय, की "आजपर्यंत मधुमामानेच मला खूप मदत केलेली आहे. जेव्हा मी आश्रमामध्ये एकटा होतो, तेव्हा मधुमामाच मला भेटायला यायची. माझ्यासाठी खाऊ आणायची, खेळणी आणायची. माझा किती-किती लाड करायची. तेव्हा तुम्ही कुठे गेलेला होतात? तेव्हा माझी आई कुठे गेलेली होती? तिला का माझी आठवण आली नाही? तेव्हा तिला असं वाटत नव्हतं का, की माझं एक बाळ त्या आश्रमात राहतंय? मला किती रडू यायचं. मला किती आईची आठवण यायची, किती बाबांची आठवण यायची, तरी देखील ती माझ्याजवळ आली नाही. तेव्हा मधुमामाच माझ्याजवळ यायची आणि तेव्हापासून ती माझ्यावर आई म्हणून प्रेम करायची आणि त्यामुळेच आता मी तिलाच आई म्हणणार आहे." असा हट्टच आता विनूने केलेला असतो. तेव्हा राघव आणि सिंधू यांच्या पदरात मोठी निराशा आलेली आहे. कारण काही केल्या विनू ऐकायलाच तयार नाहीये. विनूला किती प्रेमानं सांगितलं आणि किती समजावून सांगितलं तरी विनू त्याचाच हट्ट पुढं करतोय आणि तो म्हणतोय, की "माझा हट्ट आहे आणि मी तिलाच आई म्हणणार आहे. मी काही केल्या या डॉक्टर काकूंना आई म्हणणार नाहीये." राघव आणि सिंधू त्याच्या या वागण्याने आता निराश झालेले आहेत. ते त्याला पराकोटीचा समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.
पण ऐकेल तो विनू कसला. विनू मात्र ऐकायला तयारच नाहीये. आता विनू त्यांचा हात धरतो आणि दोघांना देखील रूमच्या बाहेर काढतो आणि "आता मला काहीच समजावून सांगू नका. मला तुमचं काहीच ऐकण्याची इच्छा नाहीये." असं म्हणून चक्क त्या दोघांनाही बाहेर काढून दरवाजा बंद करून टाकतो. राघव आणि सिंधू पुरते निराश झालेले आहेत. या मुलाला कसं समजावून सांगावं आणि काय सांगावं असा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे पडलेला आहे. तर तुम्ही दोघेही आता माझ्याशी बोलू नका आणि फक्त मधुमामा आली तरच मी जेवण करणार आहे, तिच्याच हातून जेवण करणार आहे, असा हट्टच आता त्याने केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर इकडे जेलमध्ये मधू खुश झालेली आहे. कारण तिला एक बातमी मिळालेली आहे ती तिच्या आईकडून. तिथे तिची आई आलेली असते आणि ती तिला सांगते की विनू घरी गेलेला आहे आणि विनूने हट्ट करायला सुरुवात केलेली पण असेल. त्यामुळे आता तुझा डाव सक्सेस होणार आहे. जेव्हा मधू हे ऐकते तेव्हा मधूला तर खूपच आनंद होतो. मधूची आई मधूला आता समजावून सांगते की लवकरच ते येतील आणि तुला जेलमधून घेऊन जातील. तेव्हा मधू म्हणते की लेट मी करेक्ट. ते नुसते मला घेऊन जाणार नाहीत तर खूपच रिस्पेक्टने इथून घेऊन जातील आणि त्यांनी रिस्पेक्ट दिला तरच मी आता जेलमधून बाहेर जाणार. कारण आता त्यांना गरज असणार आहे. माझा विनू आता हट्ट करणार आणि मला माझ्या आईला भेटायचं आहे असं म्हणणार आणि त्यानंतरची परिस्थिती त्यांच्या हातामध्ये राहणार नाही. त्यानंतरची परिस्थिती आपल्या हातात येणार आहे. आपण विनूला जसं सांगू तसा विनू वागणार आहे आणि या विनूच्या बाहुलीमुळे आपला खेळ आता सोपा होणार आहे असं ती आईला समजावून सांगते. तर इकडे सिंधू निराश होऊन बसलेली आहे. सिंधू भाजी निवडत बसलेली असते तेव्हा देखील तिला विनूने बोललेले बोल आठवतायत. काही केल्या विनू आपल्याला आई मानायला तयार नाहीये या गोष्टीचा तिला त्रास होत आहे आणि तो तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे. सिंधूचा चेहरा रडवेला झालेला आहे. तेव्हा राघव तिच्याजवळ येतो. राघवला देखील तिची व्यथा तिच्या चेहऱ्याकडे बघूनच स्पष्टपणे समजलेली असते. राघव आणि सिंधू चिंतातूर झालेले आहेत ही गोष्ट राजश्री आणि रुक्मिणी यांना देखील समजलेली आहे. सिंधू चक्क रडत आहे. सिंधूला झालेली सगळी गोष्ट खूपच मनाला लागलेली आहे. राघव तिच्या हातावर हात ठेवून म्हणतो की सिंधू, इतक्या लवकर तू निराश होऊ नको. अजूनही आपण त्याला समजावून सांगू शकतो. तो खूप लहान आहे आणि त्याने हट्ट करून बसलेला आहे. त्याचे कोणते हट्ट पूर्ण करायचे ते आपण ठरवायचं आहे. तो जरी म्हणला की फक्त मी मधूच्याच हाताने जेवणार आहे, तरी त्याचा हा हट्ट आपण पूर्ण करणार नाहीत आणि त्याला आपणच आई-बाबा आहोत हे एके दिवशी मान्य करावंच लागणार आहे. तेव्हा सिंधू म्हणते, या गोष्टी सगळ्या प्रेमानं होणं गरजेचं आहे. अन्यथा त्याच्या मनामध्ये आपल्याविषयी असाच राग राहणार आहे. रुक्मिणी देखील राघव आणि सिंधू यांना समजावून सांगते की आपण त्याला प्रेमानेच ह्या गोष्टी समजावून सांगूया. कारण जर का असा त्याच्या मनामध्ये राग राहिला तर या गोष्टीचा फायदा मधू घेऊ शकते आणि आपल्याला तिला कोणत्याच गोष्टीचा फायदा घेऊन द्यायचा नाहीये. आपण त्याला अजूनही प्रेमानं सगळ्या गोष्टी सविस्तरपणे समजावून सांगूया. राघवला देखील ते पटलेलं आहे आणि राघव सिंधूला तीच गोष्ट सांगतोय. "तू काहीच काळजी करू नको. आज जरी तो हे मान्य करत नसला तरी उद्या, परवा कधी ना कधीतरी तो आपल्याला आई-बाबा म्हणणार आहे. कारण खरं तर आपणच त्याचे आई-बाबा आहोत आणि आता त्याला कसं समजावून सांगायचं हे आपल्याला सध्या जरी कळत नसलं तरी कालांतराने त्याला या गोष्टी समजतील असंच राघवला वाटत आहे आणि राघव सिंधूला देखील तसंच समजावून सांगत आहे. तर सिंधू आणि राघवला देखील रुक्मिणी आणि राजश्री दिलासा देत आहेत. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की मधूने चक्क फोन केलेला आहे, तो म्हणजे विनूला आणि विनूने तो फोन उचललेला आहे आणि विनूला तिने सांगितलं आहे की तुझ्या आईबाबांनी मला खूपच त्रास दिलेला आहे आणि त्रास देऊन ते शांत राहिले नाहीत तर मला त्रास देऊन देऊन जेलमध्ये टाकलेलं आहे आणि हे जेव्हा विनूला समजतं तेव्हा त्याला खूपच राग आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मधूने पुरते त्याचे कान भरायला सुरुवात केलेली आहे. मी तुझी खरी मम्मा असताना ते तुला आई-बाबा आहेत असं सांगतील. डॉक्टर काकूच तुझी मम्मा आहे असं सांगतील. पण तू कोणावरही विश्वास ठेवू नको. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. ते मला खूप त्रास देत होते. असं बरंच काही मधूने त्याला सांगितलेलं आहे आणि या गोष्टीचा डायरेक्ट परिणाम आता विनूच्या मनावर झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि विनू आता डायरेक्ट राघव आणि सिंधू यांच्याकडे गेलेला आहे आणि त्यांची कोणतीच गोष्ट तो ऐकायला तयार नाहीये. तो म्हणतोय की काही केल्या आता मला माझ्या मम्माला भेटायचं आहे आणि ती आली तरच मी जेवण करणार आहे, नाहीतर मी काहीसुद्धा खाणार नाही असा हट्टच आता त्याने राघव आणि सिंधू यांच्यापुढे धरलेला आपल्याला पाहायला मिळतोय.
पण आता राघव आणि सिंधू नक्की त्याचा हा हट्ट पूर्ण करतील का त्याला समजावून सांगतील आणि राघव आणि सिंधूने सांगितलेली गोष्ट विनूला पटेल का? आणि आता कोणत्या भाषेत राघव सिंधू त्याला समजावून सांगतील ते आपल्याला पुढील काही भागामध्येच समजणार आहे. मधूचं कारस्थान जेव्हा ते विनूच्या समोर आणतील तेव्हा विनू सिंधू राघव यांनाच आई-बाबा म्हणेल का? हे आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक